नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की अनिश भैरवीची वाट पाहत बाहेर थांबलेला असतो. तेवढ्यात आता भैरवी येते. ती गाडीतून उतरताच अनिशला म्हणते की अनिश, एक्स्ट्रीमली सॉरी यार, खूप काम होतं. अनिश म्हणतो इट्स ओके. दमली आहेस का? भैरवी म्हणते हो खूप. आणि तू झोपला नाहीस का? अनिश म्हणतो तू आल्याशिवाय कशी झोप लागणार आहे मला. इनफॅक्ट मी तुला आत्ता कॉलच करणार होतो. किती वेळ लागेल अजून तुला हे विचारण्यासाठी. भैरवी म्हणते अरे नाही, मी तुला सांगू शकले नसते. आता सगळा नवीन प्रोजेक्ट आहे. सगळं स्ट्रीमलाईन व्हायचं आहे रे. अनिश म्हणतो इट्स ओके. चल, तुला भूक लागली असेल ना? भैरवी म्हणते हो, पण ऐक ना, 2 मिनिटं आपण इथे बसून बोलूया का? वरती गेल्यावरती आपल्याला बोलता येणार नाही. असं म्हटल्यावरती आता अनिश म्हणतो ठीक आहे, चल बसू. असं म्हणत आता हे दोघं जण बसतात. अनिश तिला तिच्या कामाबद्दल विचारतो आणि म्हणतो काय मग, कसं चाललंय नवीन काम? बाबा व्यवस्थित आहेत ना ऑफिसमध्ये, का तिथे पण शिस्त म्हणजे शिस्त? यावरती आता भैरवी हसते आणि म्हणते नाही रे, ओके आहेत ते. तुला खरं सांगू का, मला ना त्यांच्याशी बोलायला वेळच मिळत नाही अनिश. आता तर ते बंगलोरच्या ऑफिसमधून कोणीतरी सिनियर ऑफिसर येणार आहेत आमचं काम सुपरवाईज करायला. पुढे ती म्हणते आणि त्याच गडबडीत आहे सगळं. पण तू सांग, तुझं काम कसं चाललंय? यावरती आता अनिश सांगतो की फार काही नाही, फार काही ट्रेस नाही, फार काही पगार सुद्धा नाही. पुढे भैरवी म्हणते बरं ठीक आहे, मला एक सांग, त्या चिठ्ठीचं काय झालं? कोणी लिहिली होती ती चिठ्ठी? अनिश म्हणतो माहीत नाही गं, पण तुला सांगू, इराला असं वाटतंय की ती चिठ्ठी तिच्या मम्माने लिहिली. भैरवी इट्स हार्ड टाईम. आपण त्यांना सगळं सांगायला हवं. ऑलरेडी खूप वेळ गेलेला आहे, आता अजून नको. त्यात मामा मामी आहेत. मला अजिबात त्यांच्यावरती भरोसा नाही. त्यांनी जर विचित्र पद्धतीने सांगितलं ना, तर खूप कठीण होऊन बसेल. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या सगळ्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. अशोक मामा त्यांच्या नातवंडाचं जरा कौतुक करत असतात. तिथे आता हर्षा येते आणि रागातच म्हणते काय चाललंय हे? ही बँक किंवा सरकारी ऑफिस नाहीये. पुढे ती रागातच अशोक मामांना म्हणते की मिस्टर माजगावकर, डेस्कवर हे असल्या फोटोंची गर्दी करू नका. डेस्क हा फाईल ठेवण्यासाठी असतो. यावरती आता अशोक मामा तिला म्हणतात काय आहे ना हर्षा मॅडम, आयुष्यात प्रेमाची माणसं असायला नशीब असावं लागतं आणि ती टिकवायला कष्ट करावं लागतात. ज्यांना माणसाची अडचण होते ना, त्यांना फोटोची अडचण होणारच आहे. जाऊ दे, तुमच्या हे समजण्याच्या पलीकडे. आता यावरती हर्षाला फार राग येतो आणि ती म्हणते लुक मिस्टर माजगावकर, यू जस्ट क्रॉसिंग युअर लिमिट. तर अशोक मामा म्हणतात माझी नातवंड ही माझी खरी ताकद आहे, माझं जगण्याचं कारण आहे. तेव्हा त्यांचा फोटो मी त्या डेस्कवर ठेवणार म्हणजे ठेवणार, कुणी काही का म्हणू. तितक्यात आता हा एम्प्लॉई जास्त विषय वाढू नये म्हणून मध्यस्थी करत म्हणतो हा बरोबर आहे, ठीक आहे, चला आता कुणी काही म्हणू नका. सगळ्यांनी आपापली कामं करा, नाहीतर ती भैरवी येऊन भडकेल आपल्यावरती. बाय द वे, आपल्या ऑफिसमध्ये कोणीतरी भैरवीपेक्षा सिनियर येणार आहे असं मी ऐकलंय. सुपर बॉस येणार आहे. ते येण्याच्या आधी आपापली कामं करा गपचूप, नाहीतर आपल्या सगळ्यांच्या नोकऱ्या जातील. पुढे तो हर्षाला म्हणतो की आणि हर्षा तू सुद्धा. त्यानंतर आता हे सगळेजण त्यांच्या त्यांच्या कामाला लागतात. त्यानंतर आता इकडे संयमी आणि रियांश हे समोरासमोर येतात. संयमी मात्र रियांशी काही न बोलता तिथून जायला लागते. रियांश तिला अडवत म्हणतो की सॅम, आज चक्क तू मला इग्नोर करून चाललीस. संयमी म्हणते मग मी काय करू? तुला माझ्याशी बोलायचं नाहीये आणि मलाही तुझ्या मागे मागे यायचं नाहीये. रियांश म्हणतो सॅम, यू नो मी ऑकवर्ड होतो. संयमी म्हणते की आय नो. रियांश म्हणतो हे बघ, किती काही म्हटलं ना तरी लोकांना आपलं भेटणं बोलणं ऑकवर्ड वाटतं यार, आणि माझ्या मनात असं काही नाहीये. हे बघ सॅम, तुझ्या मनात काय चालू आहे ना, आय रिअली डोंट नो. यावरती संयमी म्हणते की मला सुद्धा कळत नाही काय चाललंय, पण तू डोंट वरी. रियांश, आय ॲग्री, मला तू आवडायचाच. म्हणजे मी अजूनही तुला लाईक करते, तू चांगला आहेस. पण मला माझ्या आजोबांचं म्हणणं पटलंय की हे सगळं करायचा आता हा टाईम नाहीये. सो आपण जस्ट फ्रेंड राहूया. यावरती रियांश खुश होतो आणि म्हणतो थँक्यू, मला खरंच बरं वाटलं. संयमी म्हणते येस, आणि आता मी तुझ्या मागे मागे येणार नाहीये. सो तुला मला टाळायची काही गरज नाहीये, कारण मला आता एक नवीन फ्रेंड मिळालाय. रियांश म्हणतो कोण? संयमी म्हणते आजोबा. चला, म्हणजे आता अशोक मामा आणि संयमी या दोघांमध्ये सुद्धा चांगली गट्टी जमली. त्यानंतर आता आपण असं इकडे पाहतो की भैरवी फोनवरती फार भयंकर चिडलेली असते आणि ती रागातच म्हणत असते काय 4-4 वेळा माणूस तुमच्या ऑफिसला येऊन जातोय, तुम्ही म्हणताय उद्या या परवा या, काय प्रॉब्लेम काय आहे नक्की सांगा ना मला. सगळे रूल्स आम्ही फॉलो करतोय ना, का मला परमिशन देत नाहीये? बरं द्या, चला नंबर द्या, मी त्यांना फोन करते. असं म्हणत आता ती एक नंबर कागदावरती नोट करून घेते. समोर अशोक मामा आणि हर्षा तिला पाहत असतात. आता फोन ठेवल्यावरती हर्षा तिला म्हणते काय ग भैरवी, काय झालं एवढं? यावरती भैरवी वैतागतच म्हणते अगं ते देवगड आता म्हणतात कामटेंना भेटतात, त्यांच्याकडून परमिशन घ्या. तर हर्षा म्हणते अगं मग फोन करून बोलून घ्यायचं ना त्यांच्याशी. तर भैरवी हर्षावरती वैतागतच म्हणते सगळ्या गोष्टी फोनवरती नाही होत हर्षा, तू लिस्ट आणली आहेस का? आपण झाडं तोडत नाही, निसर्गाला हानी पोचवत नाही, ह्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आहेत ना त्यात. तर हर्षा आता चिलमध्ये म्हणते की भैरवी अगं उद्यापर्यंत होईल ना लिस्ट तयार. तर भैरवी तिच्यावरती रागवतच म्हणते उद्या परवा नाही हर्षा, मला काल हवी होती, यू नो रिमेंबर. आता हर्षाला मात्र असं तिने ओरडल्यावरती जरा रागच येतो. तर पुढे ते म्हणते की भैरवी कमॉन यार, वेळ लागतो ह्या गोष्टींना, असं कसं लगेच होईल?
भैरवी मोठ्या आवाजातच म्हणते की हर्षा प्लीज कामं वेळेवर करत जा, आधीच खूप स्ट्रेस आहे, त्यात कोणीतरी सिनियर आणून बसवतात माझ्या डोक्यावर आपलं काम सुपरवाईज करायला, त्याला असा गलथान कारभार दाखवू का मी? यावरती आता हर्षा म्हणते की 1 मिनिट कोण सिनियर येणार आहेत, असं म्हणत अशोक मामाकडे हात करत म्हणते हे आहेत की सिनियर. तर भैरवी म्हणते पोस्टने सिनियर, वयाने नाही, एनिवेज काम वेळेवर करा. तर अशोक मामा म्हणतात मी करतो ना, मला येतं त्यातलं सगळं. तर हर्षा म्हणते की तुम्हाला? तर अशोक मामा म्हणतात की हो 35 वर्ष याच डिपार्टमेंटला मी काम करतोय, मला माहिती आहे ना तिकडची कामं कशी करून घ्यायची ती, मी करतो. आता यावरती भैरवी खुश होते आणि अशोक मामांना म्हणते दॅट्स ग्रेट बाबा, ओ सॉरी माझगावकर. तर आता हर्षाला असं वाटतं की आता हे काम अशोक मामाकडे जाईल, म्हणून ती घाईघाईत म्हणते की अगं त्यांना कशाला सांगते, मी करते ना काम, दे काम त्यांना तर फोन करायचा ना, दे मी करते. असं म्हणत आता ती घाईघाईत तो नंबर घ्यायला लागते. तर चुकून तिचा हात पाण्याच्या ग्लासला लागतो आणि तो खाली सांडतो. त्यामुळं आता त्यातला नंबर हा पुसून जातो. भैरवी वैतागते आणि तिच्यावरती ओरडत म्हणते अरे यार हर्षा तू हे काय केलंस, एवढा एक नंबर भेटला होता, आता यासाठी मला परत त्या दुसऱ्यांना फोन करावा लागेल. असं म्हणून आता ही फार वैतागलेली असते भैरवी. तर आता अशोक मामा तो नंबर मोठ्याने म्हणून दाखवतात, 78 64 243 हाच नंबर होता ना. आता भैरवीला मात्र ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते की तुम्हाला कसं एवढं लगेच लक्षात राहिलं हे? अशोक मामा म्हणतात हो तुम्ही ते लिहून घेत होतात ना, त्यावेळेस मी तो ऐकला आणि लगेच पाठ करून घेतला. हे कसं आहे, हे मोबाईल वगैरे ना, हे आत्ता आलंय, आधीच्या वेळेस असं काही नव्हतं, नंबर ऐकला की लगेच आम्ही तो पाठ करून ठेवायचा. बरं चल मी जातो आता आणि कामाला लागतो, मी करून घेईल ते काम. असं म्हणत आता अशोक मामा तिथून जातात. आता हर्षाला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा फार राग आलेला असतो. त्यानंतर आता इकडे अनिश कपाटामध्ये काहीतरी ठेवायला जातो. आता समोर अमित आणि पल्लवीचा फोटो पाहून तो फोटो हातात घेतो आणि 2 मिनिटं त्या फोटोकडे पाहू लागतो. इकडून आता किशोरभाऊ म्हणतात काय रे, अजून पोरांना त्यांच्या आईबापाबद्दल सांगितलं नाही का? अनिश म्हणतो नाही सांगितलं, पोरं अजून लहान आहेत, हे सगळंच फार डिफिकल्ट होतं आमच्यासाठी, बाबांसाठी सुद्धा. हे घरही त्या मुलांसाठी अनोळखी होतं, सिच्युएशन नव्हती त्यावेळेस हे सगळं काही सांगायची. आता इकडून अशोक मामा येतात आणि ह्यांचं बोलणं ऐकू लागतात. आता किशोरभाऊ आणि राधावहिनी म्हणतात आम्ही सांगू का त्यांना, आम्ही मायेनं सांगतो. तर इकडून अशोक मामा मोठ्यानेच म्हणतात काही एक गरज नाहीये, कुणी कोणाला काही एक सांगायची गरज नाहीये. आता अनिश पुढे येतो आणि अशोक मामांना म्हणतो की बाबा मी आणि भैरवी बोलतो मुलांशी, डोंट वरी. तर आता अशोक मामा अनिशकडे डोळे वाटारून पाहतात. अनिश मान खाली घालतो आणि तिथून निघून जातो. तर आता राधाबाईंनी पुढे येतात आणि अशोक मामांना म्हणतात भाऊजी कसं आहे ना, तुम्हाला मदत म्हणून म्हटलं तसं, बाकी काही आमचा वेगळा उद्देश नव्हता हा. अशोक मामा म्हणतात की हो पण हा विषय नाजूक आहे, आम्हाला आमचा हातूळ द्या प्लीज, तुम्ही यामध्ये पडू नका. असं म्हणत आता अशोक मामा तिथून जातात. त्यानंतर आता अनिश भैरवीला फोन करतो. भैरवी म्हणते हाय अनिश, बाबा पोचले का घरी? अरे तुला काय सांगू, बाबा इतके माइंड ब्लोईंग आहेत ना, तुला आजची स्टोरी कळाली का? असं म्हणत आता ती अशोक मामांचं कौतुक करायला लागणार. तर हरीश तिला आडवत म्हणतो भैरवी ऐक ना, तुला आज घरी यायला किती वाजणार आहेत? भैरवी म्हणते अरे आज पण मला उशीर होणार आहे रे. अनिश म्हणतो ठीक आहे, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. भैरवी म्हणते बोल ना. तर अनिश म्हणतो इथे फोनवरती नको, विषय जरा नाजूक आहे, मी तिकडे ऑफिसलाच येऊन बोलतो. आता भैरवीला टेन्शन येतं आणि ती म्हणते नक्की काय झालंय अनिश? अनिश म्हणतो हे बघ मला आत्ता सांगता येणार नाही, आपण भेटूनच बोलू. असं म्हणत आता तो फोन कट करतो आणि भैरवीच्या ऑफिसला यायला निघतो. त्यानंतर इकडे आता संयमी आणि रियांश हे दोघं जण इरा ईशानबद्दल बोलत असतात. संयमी म्हणते यू नो व्हॉट, ते दोघं जण आता सतत त्यांची आठवण काढत असतात. कधी कधी काहीच बोलत नाही तर कधी 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 ते दोघं जण येणार आहेत असं सारखं म्हणत असतात. यू नो व्हॉट, मी आजोबांना सांगून टाकले की आता आपण त्यांना सगळं सांगून टाकूया. रियांश म्हणतो व्हॉट. तर इकडे आता अनिश आणि भैरवी हे दोघं जण सुद्धा ह्याच गोष्टीवरती चर्चा करत असतात. अनिश भैरवीला म्हणतो हे बघ, हे सगळं कधी कसं सांगायचं ना, हे खूप डिफिकल्ट आहे. ज्या मामा बाबांची ती मुलं एवढी आतुरतेने वाट पाहत आहेत ते कधीच येणार नाहीयेत, हे आपण कसं सांगणार आहोत ना कुणास ठाऊक. भैरवी म्हणते हो अनिश, पण तरी देखील त्यांना हे आता सांगायला हवं, त्यासाठी काहीतरी ऑकेजन क्रिएट करायला हवं. मला असं वाटतं आपण त्यांना बाहेर घेऊन जाऊ आणि तिकडे सांगूयात. तर इकडे आता रियांश संयमीला म्हणतो हे बघ, कुठे कधी सांगितलं ना तरी त्यांना तो तेवढा त्रास होणारच आहे. तर संयमी म्हणते हो त्रास तर होणारच आहे, पण ते कसं कोप करतील ना ह्यावरती सगळं डिपेंड करतं. रियांश म्हणतो तुला काय वाटतं कसं कोप करतील ते? संयमी म्हणते हे बघ मला काही माहिती नाही, पण इरूचं कसं आहे माहिती का, ती खूप मेच्युअर आहे, तिला सगळं करतं, ती ॲक्सेप्ट करायलाही. पण मला काळजी ना ईशानची वाटते. यू नो तो दाखवतो असं सगळं काही ओके आहे, पण गप्प बसतो आणि काहीच बोलत नाही, तो त्याचं मन मोकळं करत नाही आणि नंतर स्वतःला त्रास करून घेतो, तो खूप सेन्सिटिव्ह आहे रे. तर इकडे अनिश भैरवीला म्हणत असतो की त्याला पर्याय नाहीये, त्यांना खूप त्रास होणार आहे आणि तो आपल्याला बघण्यासाठी खूप स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे. भैरवी म्हणते की एक्झॅक्टली अनिश, त्यांना हे सगळं सांगतानाच मला भीती वाटते रे. तर अनिश म्हणतो आपण इमोशनल होऊन कसं चालेल? तर भैरवी म्हणते मग काय करायचं आता, कसं सांगायचं त्यांना?
त्यानंतर आता आपण असं इकडे पाहतो की इरा ईशान हे दोघं जण समोर त्यांच्या मम्मा बाबाचा फोटो ठेवतात. आता हा सीन खूप इमोशनल आहे हा मित्रांनो. इरा म्हणते की आपण मम्मा बाबांना खूप त्रास दिला असेल का रे? ईशान म्हणतो बहुतेक हो, म्हणूनच त्यांना गॉड युनिव्हर्समधून इकडे यावंसं वाटत नाहीये. इरा म्हणते मी मदर्स डेसाठी जेव्हा लेटर लिहित होते ना, तेव्हा मी मम्मासाठी स्पेशल लिहिलं होतं की मम्मा आय रिअली रिअली सॉरी. पण ते तिनं खरंच वाचलं असेल का? ईशान म्हणतो माहिती नाही. अगं पार तो त्याच्या मम्मा बाबा बरोबर ना बाहेर गेलाय फिरायला. इरा म्हणते ईशान माझ्या एकाही फ्रेंड्सचे मम्मा बाबा गॉड युनिव्हर्समध्ये गेले नाहीयेत, मग आपलेच मम्मा बाबा का बरं गेले असतील? ईशान म्हणतो तुला माहिती आहे का, माझ्या शाळेतला एक फ्रेंड मला सांगत होता तुझे मम्मा बाबा गॉड युनिव्हर्समध्ये नाही गेलेत, ते डेड झालेत. मी त्यांना सांगितलं असं काही नाहीये, आमचे मम्मा बाबा गॉड युनिव्हर्समध्ये गेलेले आहेत, ते डेड झालेले नाहीयेत. खरंच मित्रांनो हा सीन पाहताना खूप भरून येतं आणि ह्या दोघांनी सुद्धा इतकी सुंदर ॲक्टिंग केली. आता ह्याला सुंदर ॲक्टिंग म्हणावे का काय म्हणावं काही सुचत नाहीये, कारण हा खूप इमोशनल सीन यांनी दाखवलेला आहे. असो, पुढे काय होतं ते पाहूया. तेवढेच आता तिथे राधावहिनी येतात. ईशान पटकीने उठतो आणि पळत जाऊन राधावहिनींचा हात पकडत म्हणतो की मामी आजी मामी आजी तू देवाशी बोलते ना प्लीज, मग तू देवाला विचार ना ते गॉड युनिव्हर्स कुठे आहे प्लीज. तर हिरासुद्धा पळत येते आणि राधावहिनींचा हात पकडत म्हणते प्लीज विचार ना ते गॉड युनिव्हर्स कुठे आहे, त्याचा पत्ता कुठे आहे, काहीतरी कॉन्टॅक्ट नंबर दे ना आम्हाला. ईशान म्हणतो हे बघ आमचे मम्मा बाबा तिकडे गेलेत गॉड युनिव्हर्सकडे, तू तू आम्हाला सांग ना पत्ता काय आहे त्यांचा ते. हे बघ तू जर आम्हाला सांगितलंस ना तर आम्ही तुझ्यावरती कधीच हसणार नाही, तुला चिडवणार नाही, इथून तू निघून जा असं सुद्धा तुला म्हणणार नाही. इरा म्हणते प्लीज मामी आजी एवढं कर ना प्लीज, आम्ही तुला अजिबात त्रास देणार नाही. असं म्हटल्यावरती आता ही राधावहिनी थोडा विचार करू लागते. त्यानंतर आता भैरवी आणि अनिश हे दोघं जण घरी येतात. आता गाडीतच बसून हे दोघं जण ह्यावरती चर्चा करू लागतात. ह्या दोघांना आता ह्या गोष्टीचं फार टेन्शन आलेलं असतं. अनिश म्हणतो काय करायचं? भैरवी म्हणते मी म्हटलं ना बाहेर घेऊन जाऊया मुलांना. अनिश म्हणतो बट मला असं वाटतं की घरी मुलं जास्त सिक्युअर असतील, त्यांची ही सेफ स्पेस आहे. भैरवी म्हणते अनिश घर जरी त्यांची सेफ स्पेस असली तरी आता मामा मामी घरी आहेत, किती ठरवलं तरी त्यांना डिस्कशनच्या बाहेर ठेवता येणार नाही आपण. अनिश म्हणतो बरं ठीक आहे जाऊया आपण त्यांना बाहेर घेऊन. आणि आजचा भाग इथे संपतो. आता इकडे घरी राधा मामींनी ह्या दोन्ही मुलांना त्यांच्या आईबाबाबद्दल सांगितलं नसेल तर बरं होईल. आता काय होईल ते आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेल. आता उद्याचा भाग हा खूप इमोशनल असणार आहे मित्रांनो आणि आपण नक्की रडणार आहे, बघा तुम्ही.